नमस्कार मंडळी, आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातील आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, आणि ती म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संयुक्त पुढाकारातून संयुक्त अरब अमिरातमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्याची यशस्वी मोहीम। मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय नागरिक विविध कारणांनी दुबई आणि आसपासच्या भागात अडकले होते। त्यात महाराष्ट्रातील विद्यार्थी, कामगार आणि पर्यटक यांचा समावेश होता। परिस्थिती गंभीर होत चालल्याची माहिती मिळताच राज्य सरकारने तातडीने हालचाली सुरू केल्या आणि केंद्र सरकारशी समन्वय साधत विशेष उड्डाणांची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला। या मोहिमेअंतर्गत 2 विशेष विमाने पाठवण्यात आली आणि एकूण 164 महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षितपणे मुंबईत परत आणण्यात आले, ज्यामध्ये 84 विद्यार्थ्यांचा समावेश होता। विमानतळावर पोहोचल्यावर या नागरिकांनी दिलासा व्यक्त करत राज्य सरकारचे आभार मानले आणि संकटाच्या वेळी जलद निर्णय घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले। या संपूर्ण कारवाईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय पातळीवर आवश्यक परवानग्या आणि केंद्राशी समन्वय साधण्याची जबाबदारी सांभाळली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष नियोजन आणि स्थानिक पातळीवरील संपर्काची सूत्रे हाताळली, असा अधिकृत सूत्रांचा दावा आहे। या घटनेमुळे महायुती सरकारची समन्वय क्षमता आणि संकट व्यवस्थापनातील तत्परता अधोरेखित झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे की अशा प्रकारच्या कारवाया जनतेमध्ये विश्वास निर्माण करतात आणि सरकारच्या प्रतिमेला बळकटी देतात, विशेषतः जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिस्थिती अस्थिर असते। दुसरीकडे विरोधकांनी या मोहिमेचे स्वागत करताना सरकारने भविष्यात अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी अधिक ठोस यंत्रणा उभारावी अशी मागणीही केली आहे। दरम्यान राज्यात राज्यसभा निवडणुकीची तयारी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या घडामोडी आणि विविध विकास प्रकल्पांवरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच या बचाव मोहिमेमुळे सत्ताधारी नेतृत्वाला सकारात्मक संधी मिळाल्याचे मानले जात आहे। मुंबई आणि आसपासच्या भागात परतलेल्या नागरिकांसाठी वैद्यकीय तपासणी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि पुढील प्रवासाची सोय यासाठीही प्रशासनाने विशेष व्यवस्था केली होती। या संपूर्ण प्रक्रियेत परराष्ट्र मंत्रालय, नागरी उड्डाण मंत्रालय आणि राज्य प्रशासन यांच्यातील समन्वय महत्त्वाचा ठरला। तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारच्या कारवाईमुळे राज्य आणि केंद्र यांच्यातील समन्वय किती प्रभावी आहे हे स्पष्ट होते। सामाजिक माध्यमांवरही या निर्णयाचे स्वागत होत आहे आणि अनेकांनी संकटाच्या काळात राजकारण बाजूला ठेवून काम केल्याबद्दल दोन्ही नेत्यांचे कौतुक केले आहे। काही ठिकाणी मात्र सरकारने परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि कामगारांसाठी पूर्वतयारीची माहिती व हेल्पलाईन व्यवस्था अधिक सक्षम करावी अशी मागणीही होत आहे। या घटनेमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की जागतिक पातळीवरील घडामोडींचा थेट परिणाम राज्यातील नागरिकांवर होऊ शकतो आणि अशावेळी त्वरित निर्णय क्षमता अत्यंत महत्त्वाची ठरते। पुढील काही दिवसात मध्यपूर्वेतील परिस्थिती कशी बदलते यावर आणखी काही निर्णय घेतले जाऊ शकतात असे संकेतही मिळत आहेत। त्यामुळे नागरिकांनी अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवावे आणि अफवांपासून दूर राहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। एकूणच आजची ही बातमी केवळ परदेशातून नागरिकांना परत आणण्यापुरती मर्यादित नसून राज्याच्या नेतृत्वाची समन्वय क्षमता, संकट व्यवस्थापन आणि राजकीय प्रतिमेवर परिणाम करणारी ठरली आहे आणि म्हणूनच आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या या संयुक्त निर्णयाची सर्वत्र चर्चा होत आहे। पुढील घडामोडींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून येणाऱ्या काळात या निर्णयाचे राजकीय परिणाम काय होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आता दुसऱ्या मोठ्या आणि चर्चेतील बातमीकडे वळूया, आणि ती म्हणजे राज्यातील वाढलेले राजकीय आरोप प्रत्यारोप आणि विशेषतः दावोस दौऱ्यादरम्यान घडलेल्या कथित घटनेवरून निर्माण झालेला वाद। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत गंभीर दावा करत म्हटले आहे की दावोस दौऱ्याच्या वेळी एकनाथ शिंदे यांच्या विमानाला संभाव्य धोका निर्माण झाला होता आणि योग्य समन्वय झाला नसता तर परिस्थिती गंभीर ठरली असती। या दाव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे आणि सत्ताधारी महायुतीवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। रोहित पवार यांच्या मते त्या काळात उड्डाणाशी संबंधित काही प्रशासकीय बाबींची पूर्तता वेळेवर झाली नव्हती, तर सत्ताधारी नेत्यांनी हा आरोप पूर्णपणे फेटाळून लावत त्याला राजकीय प्रसिद्धीसाठी केलेला प्रयत्न म्हटले आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृत प्रतिक्रिया देताना सांगितले की राज्य सरकारची प्रत्येक परदेश दौरा आणि उड्डाण प्रक्रिया नियमांनुसार आणि केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसारच पार पडते, त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण करणे योग्य नाही। या आरोपानंतर राजकीय
राजकीय चर्चांना अधिकच उधाण आले असून विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही राजकीय विश्लेषकांच्या मते हा वाद केवळ सुरक्षेपुरता मर्यादित नसून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्षाचे प्रतीक आहे. विरोधकांचे म्हणणे आहे की पारदर्शकता राखण्यासाठी संपूर्ण घटनेचा तपशील जाहीर व्हावा, तर सत्ताधारी गटाने हा मुद्दा फुगवून सांगितल्याचा आरोप करत विरोधकांवर राजकीय स्टंट केल्याचा प्रत्यारोप केला आहे. सोशल मीडियावर या विषयावर विविध प्रतिक्रिया उमटत असून समर्थक आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. काही तज्ज्ञांचे मत आहे की अशा संवेदनशील विषयांवर जबाबदारीने वक्तव्य करणे आवश्यक असते, कारण त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय संबंधांवर आणि सुरक्षेच्या धारणा निर्माण करण्यावर होऊ शकतो. दरम्यान महायुती सरकारमधील अंतर्गत समन्वय आणि नेतृत्वावरही या प्रकरणामुळे चर्चा सुरू झाली आहे. मात्र अधिकृत पातळीवर सर्व काही नियमांनुसार झाल्याचा दावा कायम आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणाबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता असून राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत. एकूणच दुसरी ही बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या नव्या फेरीला सुरुवात करणारी ठरली आहे आणि येणाऱ्या काळात या वादाचा नेमका परिणाम काय होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता तिसऱ्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूया आणि ती म्हणजे राज्यातील विकास प्रकल्पांवरून वाढलेली राजकीय हालचाल आणि सत्ताधारी नेत्यांकडून दिले जात असलेले विकासाचे संकेत. विशेषतः मुंबई महानगर क्षेत्रातील मेट्रो प्रकल्प, पायाभूत सुविधा आणि शहरी विस्तार यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या खासदारांनी अलीकडेच मेट्रो लाईन 5, 12 आणि 14च्या विस्ताराबाबत आढावा बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे आणि या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पायाभूत सुविधांना गती देण्याचे संकेत दिले जात आहेत. या बैठकीदरम्यान दुहेरी मजल्याच्या कॉरिडॉरचा प्रस्तावही मांडण्यात आल्याची चर्चा आहे, ज्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवाशांना जलद सुविधा मिळतील असा दावा केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच मुंबई आणि परिसरातील पायाभूत सुविधा विकासाला प्राधान्य देण्याची भूमिका स्पष्ट केली होती, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शहरी भागातील प्रकल्पांना वेग देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या सर्व घडामोडींमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विकासाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी येताना दिसत आहे. विरोधकांनी मात्र या घोषणांवर प्रश्न उपस्थित करत काही प्रकल्पांना विलंब का झाला याचा हिशोब मागितला आहे. त्यांच्या मते केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात काम किती पूर्ण झाले यावर लक्ष देणे आवश्यक आहे. तर सत्ताधारी गटाचे म्हणणे आहे की मोठ्या पायाभूत प्रकल्पांना वेळ लागतो, परंतु नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू आहे आणि येत्या काही महिन्यात त्याचे दृश्यमान परिणाम दिसतील. मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत मेट्रो आणि रस्ते प्रकल्पांना वेग मिळाल्यास उद्योग, रोजगार आणि गुंतवणूक वाढीस चालना मिळेल असा सरकारचा विश्वास आहे. याच पार्श्वभूमीवर शहरी मतदारांमध्ये विकासाचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न होत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. ग्रामीण भागातही रस्ते, पाणीपुरवठा आणि सिंचन प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले जात असल्याची माहिती दिली जात आहे. त्यामुळे आजची तिसरी बातमी ही केवळ पायाभूत सुविधा प्रकल्पांची नाही, तर सत्ताधारी नेतृत्वाने विकासाला दिलेल्या प्राधान्याची आणि त्यावरून सुरू झालेल्या राजकीय चर्चेची आहे. येणाऱ्या काळात या प्रकल्पांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीवर आणि निधी वितरणावरून आणखी राजकीय आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र सध्या तरी सरकार विकासाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे चित्र आहे आणि राज्यातील नागरिकांचे लक्ष या प्रकल्पांच्या गतीकडे लागले आहे. तर मंडळी, आजच्या या सविस्तर बातम्यांमधून आपण पाहिलं की राज्याच्या राजकारणात एकीकडे संकट व्यवस्थापन, दुसरीकडे आरोप प्रत्यारोप आणि तिसरीकडे विकासाच्या प्रकल्पांची गती या तिन्ही गोष्टी एकाच वेळी केंद्रस्थानी आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयांपासून ते विरोधकांच्या भूमिकेपर्यंत प्रत्येक घडामोडीवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. पुढील काही दिवसांत या विषयांवर आणखी मोठे निर्णय आणि राजकीय प्रतिक्रिया समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशाच ताज्या आणि सखोल राजकीय अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया एका नव्या आणि महत्त्वाच्या विषयासह. तोपर्यंत पाहत रहा, अपडेटेड रहा. जय महाराष्ट्र.